स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की शहरी शेती म्हणजे काय, ती कुठे आणि कशी करायची, याच्यावरती आज डिटेल व्हिडिओ बनवत आहे. तर शहरी शेती ही घराच्या टेरेसवर, बाल्कनीमध्ये आणि जी घराच्या आसपास जी जागा असते तिथंही शहरी शेती करतात. यामध्ये कमीत कमी माती वापरून, कमीत कमी साधनांचा उपयोग करून आणि कमीत कमी खर्चात ही शेती केली जाते. आता प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. एक फायदा असतो, एक तोटा असतो. तसंच या शहरी शेतीचे फायदेही आहेत आणि तोटेही आहेत. सगळ्यात आधी आपण या शेतीपासून काय फायदा होतो ते पाहणार आहोत. पण त्याआधी जरा थोडीशी आणि फायद्याची पण माहिती सांगते. तसं तर बागकाम सुरू करून 10 वर्ष झाली. जुन्या घरी असताना 0 बजेट टेरेस गार्डन म्हणजे भाजीपाला लागवड केलेली होती. ज्यांना घराच्या आसपास जागा नाही त्यांनी कमीत कमी जागेत कसं झाडं लावायची तो तो आधीचा प्रयोग होता आणि तो मी सिद्धही करून दाखवलेला होता. आता नवीन घरी राहायला आलोय तर 4 लोकांच्या कुटुंबासाठी भाजीपाला आणि फळभाज्या हा नवीन प्रयोग आहे. तर 2 वर्ष झाली इथे येऊन. आता झाडं बिडं सगळी लावून झालेत. 2 वर्ष उशीर झाला हा व्हिडिओ बनवण्यासाठी, किंवा 2 वर्ष माझी याच्यात गेली की आधी हा प्रयोग पूर्ण तयार करायचा आणि मग तो सगळ्यांना शेअर करायचा व्हिडिओमार्फत. तर यामध्ये असं नाही की सगळी झाडं भाजीपाला घरी आहे, बाजारातून काही आणावं लागत नाही. आणावं लागतं, पण थोड्याफार प्रमाणात. तर मी ही गेली 10 वर्ष सतत यूट्यूबवर सर्च करायचे की 0 बजेट किंवा कमीत कमी खर्चात भाजीपाला लागवड कशी करायची. माझं यूट्यूब जर उघडलं तर सगळे झाडांचे आणि भाजीपाल्यांचेच व्हिडिओ यायचे. 10 वर्षाखाली आमच्या जुन्या घरी होतो तेव्हा एक विस्तार अधिकारी आले होते. तेव्हा यूट्यूबबद्दल काहीच माहिती नव्हती आणि माझं तेव्हा टाकाऊ वस्तूपासून घरीच बनवलेल्या कुंड्यासुद्धा तयार झाल्या होत्या आणि तो 10 वर्षाखाली नवीनच प्रयोग होता. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं की ही तुम्ही माहिती लोकांपर्यंत पोचवा. पण यूट्यूब आणि इतर काही माहिती कशी शेअर करता येते याची सुद्धा माहिती नव्हती. शाळेतील मुलं मॅडम घेऊन यायच्या मुलांना टमाट्या, वांगी, इतर झाडं कशी असतात ते दाखवण्यासाठी आणि घरातील कचऱ्याचं वर्गीकरण कसं करायचं याची थोडीफार माहिती प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी मुलांना घेऊन यायच्या. पण आता ठरवलेलं होतं की आपण हा प्रयोग पूर्ण करायचा. जुनं त्या घरातलं सोडून द्यायचं मागं, आता नव्याने एकदा सुरुवात करायची. त्यासाठीच आता हा 2 वर्ष झालं सगळा सेटअप तयार झाला. म्हणजेच सगळा भाजीपाला, झाडं, फळभाज्या, पालेभाज्या आणि इतर फळं सगळी सेट झाली. आता कोणीही जरी आलं आणि सांगितलं तुम्ही हा सिद्ध करा, तरीही मी त्यांना सांगू शकते की 4 लोकांच्या कुटुंबासाठी एवढ्या एवढ्या जागेत आणि एवढ्या कमी खर्चात आपण हा भाजीपाला तयार करू शकतो. तर आमच्या इथे 8 दिवसाचा एक साप्ताहिक पेपर येत असतो. सगळे पुढून पेपर वाचतात, पण मला जमिनीची खूप आवड होती. मी तर मागूनच वाचायचे, कारण मागच्या पानावर जमीन विकण्याच्या जाहिराती असायच्या. बरेच 2-3 दिवस घरात चर्चा व्हायची. पण आम्ही राहतो त्या ठिकाणापासून 10 ते 15 किलोमीटरवर जमीन विकायला असायचे. आणि जमीन कशासाठी पाहिजे होती मला, की घरातीलच लोकांसाठी पालेभाज्या किंवा सेंद्रिय शेती करायची याच्यासाठी. नंतर मग मधला मार्ग निघाला. आपल्या घरासाठी नवीन घर पण होईल आणि तुला जी आवड आहे ती पण पूर्ण होईल. त्यासाठी 1.5 गुंठा जागा घेतली. यामध्ये आधी झाडं लावण्यासाठी नियोजन केलं. म्हणजे या जागेमध्ये एवढी जागा सोडायची आणि राहिलेल्या जागेमध्ये आपलं घराचं पण स्वप्न पूर्ण करायचं. आता घराचं प्लॅनिंग करताना घराच्या टेरेसवरती कप्पे बनवायचे ठरलं आणि गाडी पार्किंग करतो तिथं पार्किंगमध्ये तिथे सुद्धा झाडं लावण्यासाठी कप्पे तयार केले. आता हे कप्पे तयार करताना 2-2 फुटाचे कप्पे तयार केले. या कप्प्यांच्या आतील बाजूंनीही झाडे लावता येतील आणि कप्प्यांच्या वरती सुद्धा फरशी बसवून तिथेही कुंड्या ठेवता येतील. पण हे जेव्हा खरोखर राहायला आलो तेव्हा कळलं, जास्त झाडांची दाटी झाली तर वावरायला अडचण होते. आणि हे जे कप्पे बनवले आहेत तर जे 2 फूट जागा सोडली त्यामध्ये फरशी वगैरे काही बसवलेले नाही. डायरेक्ट त्याचा जमिनीशीच संबंध येतो. म्हणजे जे झाड लावेल ते अगदी जमिनीत त्याच्या मुळ्या कुठेही पसरतात. एका ताईंची कमेंट आली होती, कप्पे बनवले झाडांसाठी पण त्यावरती फरशी बसवले. मग फरशी बसवलेल्या कप्प्यांमध्ये
मोठी तर झाडं येऊ शकत नाहीत. आता त्यांना पालेभाज्या किंवा इतरच झाडं लावावं लागतील. तर हे आहे घराच्या बाजूने बनवलेला कप्पा. आता या बाजूला रोड आहे. उद्या जर भविष्यात इथून जर रस्ता झाला तर त्यासाठी आपली भिंत ही थोडी आत घेऊन आपल्या झाडांसाठी 2 फुटाचे इथेही कप्पे बनवून घेतलेत. घराच्या समोरील बाजूस विजेची तार गेली असल्यामुळे मोठी झाडं समोरच्या बाजूला लावता येत नाहीत. त्यामुळे घराच्या डाव्या बाजूला असे कप्पे तयार केलेले आहेत. यामध्ये जी सगळी मोठी झाडं असतात, नारळ, आंबा, शेवगा ही उंच उंच वाढणारी झाडं त्या बाजूला लावलेत. आणि या दोन्ही झाडांच्या मधल्या जागेत त्या दिवशीच कांदे लागवड केली आणि इतरही पालेभाज्या तुम्ही लावू शकता. घराचं पूर्वेकडे तोंड असल्यामुळे 12 ते 1 पर्यंत दुपारी पालेभाज्यांना ऊन मिळत असतं. नंतर सावली उतरते आणि दुपारच्या वेळेस सावली येत असते. त्यामुळे निम्मा वेळ तर आपल्या झाडांना ऊन मिळतं. आता ही थोडीफार माहिती सांगण्यामागचं कारण बऱ्याच कमेंट पण होत्या कप्प्यांवरती. आणि दुसरं म्हणजे आपण आता घर बांधणार आहोत, तर ज्यांना झाडांची आवड आहे त्यांच्यासाठी ही थोडीशी माहिती भेटेल, त्यासाठी ही माहिती सांगितलेली आहे. आता सुरुवातीला या कप्प्यांमध्ये झाडं लावताना थोडीफारच माती भरलेली होती. आता 8 दिवसापूर्वी झाडं पण सेट झालेत. त्यांना खतं वगैरे घालून थोडीफार आणखी माती वाढवलेली आहे. बरेच वेळा आपल्याला जास्त प्रमाणात ही माती उपलब्ध नसते. त्यामुळे जो घरातील कचरा निघायचा तोच त्या कप्प्यामध्ये भरलेला होता आणि त्याच्यावरतीच प्रत्येक झाडाला खड्डे काढून त्यामध्ये झाड लावलेलं होतं. ही झाली आता कप्प्यांची माहिती. आणि आता आपण मेन विषयाकडे वळूया, शहरी शेती. आता त्याचे फायदे आणि तोटे. तर शहरी शेतीमध्ये आपल्याला घरच्या घरी विषमुक्त भाजीपाला मिळत असतो. त्यामुळे आपला भाजीपाल्याचा खर्च कमी होतो. मनाला वाटेल तेव्हा ती भाजी तोडून आणता येते. घरातला कचरा घरातच पुनर्वापर होतो. तेवढाच माझा कचरा माझी जबाबदारी यानुसार देशकार्यासाठी आपला थोडासा का होईना हातभार लागतो. या सगळ्या भाज्या आपण जेव्हा खातो त्यावेळी आपल्याला अनेक रोगांपासून बचाव होत असतो. प्रतिकारक क्षमता वाढते, मानसिक समाधानही मिळतं. टेरेसवर भाजीपाला लागवड केली असेल तर दिवसातून एकदा तरी आपली टेरेसवर फेरी होते. त्यामुळे शरीराची हालचाल होते. निसर्गाच्या सानिध्यात बराचसा वेळ आपला जातो. आणि हा भाजीपाला लागवड करताना शारीरिक कष्ट ही करण्याची सवय लागते. हे झाले शहरी शेतीचे फायदे. आता पाहूया तोटे काय आहेत. तोटे म्हणजे इतकं काय आपलं नुकसान होत नाही, पण ज्या फार आपल्या थोड्याफार चुका होत असतात त्यावेळी आपल्या घराला काय नुकसान होतं ते पाहूया. आता आपल्या घराचं वय म्हणजे आपलं घर किती जुनं आहे त्यानुसार आपल्याला ह्या टेरेसवरती कुंड्या ठेवायच्या. कुंड्या भरताना अगदीच नरड्याला येईपर्यंत काटोकाट माती भरायची नाही. त्यामुळे आपल्या स्लॅबला ओझं होतं. आणि मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की पाणी ओतताना काही इतके पाणी ओततात की सगळ्या टेरेसवर चिखल पसरतो. या कुंड्यातून माती बाहेर येते आणि सगळीकडेच माती होत असते. तर चांगले अनुभव येण्यापेक्षा यामध्ये वाईटच अनुभव बरेच वेळी येत असतात. दुसरं म्हणजे या कुंड्या ठेवताना अस्ताव्यस्त या कोपऱ्यात एक त्या कोपऱ्यात एक ठेवण्यापेक्षा एका रांगेत ह्या कुंड्या ठेवायच्या. दिसायलाही छान दिसतात आणि हे पाहताना आपल्याला बागकाम करायचा उत्साह वाढतो. आता टेरेसवरती बनवलेल्या कप्प्यांविषयी थोडं. आता हे कप्पे बनवून घेताना टेरेसला आणि या कप्प्यांना वॉटरप्रूफही केलं होतं. पण जो बसण्यासाठी एक बाकडा टाईप बनवलेलं होतं त्यावरती माती नाही, पाणी नाही, तरीही तो कुठून लिकेज झाला हे सापडत नव्हतं. पावसाळ्यात पूर्ण भिंत ओली व्हायची. आता ह्या कप्प्यामध्ये जवळजवळ 1 ट्रॅक्टर तर माती मावेल एवढे खोलीला कप्पे आहेत. दोन्ही बाजूचे 2 कप्पे म्हणजे 2 ट्रॅक्टर तर माती लागेल. मातीचं काही नाही, ती विकतही घेऊ शकतो. पण नंतर हा प्रश्न निर्माण झाला की बिना काय करता, बिना कुंड्या ठेवता ही आपली भिंत पावसाळ्यात ओली होते. आता जिथं आपण माती भरणार आहोत तिथं नव्याने काही लिकेज झालं, त्यासाठी निर्णय बदलला. त्या कप्प्यामध्ये आता जुन्याच टाकाऊ बादल्यांमध्ये जो भाजीपाला कप्प्यात लावणार होतो तोच मी बादलीमध्ये लावला. आणि जेवढा कप्प्यांमध्ये येणार होता तेवढाच तो मला बादल्यांमधूनही मिळतोय. आता दुसरी गोष्ट म्हणजे टेरेसवर कुंड्या ठेवताना त्या डायरेक्ट टेरेसवरती शक्यतो तर नाही ठेवायच्या.
तर या कुंड्या ठेवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला थोडासा खर्चही करावा लागतो. कमी वजनाचे हे स्टँड बनवून घ्यावे लागतील. पावसाळ्यामध्ये कमी जास्त पाऊस होत असतो. स्लॅबचा उतार नसेल तर स्लॅबवर पाणी साठून राहतं आणि स्टँडवरती कुंड्या ठेवल्या की आपल्याला पालापाचोळा झाडताही येतो. स्लॅबचे चारही कोपरे मोकळे ठेवायचे, म्हणजे पाण्याचा निचरा होईल, स्लॅब लगेच कोरडा होतो. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगत असते, बागकाम ही एक कला आहे. इथे एका दिवसात किंवा एका वर्षात आपल्याला सगळं काही शिकण्यास मिळत नाही. हे अनुभवातून शिकण्याचं काम आहे. आपण स्वतःच आपली माहिती नव्याने प्रयोगातून शिकायची असते. आता यामधून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो. आपल्याला फोटो काढण्यासाठी कुठे बागेत जाण्याची गरज नाही. कुठला सणवार आला त्याच्यासाठी आपल्याला फुलं आणि जी रोजची आपल्याला देवाला फुलं व्हायची असेल ती भरघोस मिळतात. ज्यांना शेतीची आवड आहे पण जागा नाही, त्यांच्यासाठी खरं हा चॅनल आहे. कमीत कमी जागेत आपल्या घराच्या आसपास जी जागा आहे, टेरेसवरती जी जागा आहे, तिथे आपल्या कुटुंबाला पुरेल इतका भाजीपाला आपणही करू शकतो. तर ते या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे येणारे छान छान व्हिडिओ, झाडांची माहिती, घरातीलच कचऱ्यांवरती या कुंड्या कशा भरायच्या आणि त्याच्यापासूनच खतं कशी तयार करायची हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहता येतील. आणि नवीनच मी प्रयोग केलेला एका वर्षाखाली, तर मी आधी कोणताही प्रयोग करून पाहते आणि नंतर तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. कोंबडी मुक्त संचार पद्धतीने पाळलेला, पण तो आपला प्रयोग यशस्वी झाला नाही. आपण नवीन प्रयोग करून बघूया. तर भेटू नवीन व्हिडिओ.